जल्दी कहा. वा बुवा वा. तर गाईज व्हिडिओ शूटिंग चालू इकडे आम्ही सगळा रोंबाट घालून ठेवला का आता तुमका मी सांगते. तर आज आम्ही चाललो असं आमच्या गावात. तर 8-10 दिवसातच गणपती बाप्पा योग झाले असत आणि आमच्या साहेबांनी 2 महिने आधीच तिकीट काढून ठेवल्यानी होती. तर आता आम्ही बघा सगळी पॅकिंग सुरू केली आहे. रक्षाबंधन मी काय म्हणतो, गणपती का तर जाऊचा जसा 8-10 दिवसावर गणपती बाप्पा योग झालो आणि ह्यानी आधीच 8-10 दिवस जायचा, म्हणजे जायचा परत यायचा, परत 8 दिवसांनी गावाक जाऊ, 4 दिवसांनी गावाक जाऊ झाला. असा हे आमचे कारोबार सुरू असतात. तर हे बघा इकडे आम्ही सगळा आता म्हणजे मी सगळा घडी करून इकडे ठेवले होते. बॅग भरूचं काम सागरचं असतं, कारण सागर बॅग खूप छान भरतात आणि मी बॅग भरलं आहे तर त्याच्यात 4 कपडे कमीच राहतात, त्याच्यामुळे नेहमी बॅग ही सागरच भरतात. तर आमचा इकडे ना पॅकिंग सुरू असा. तर बाका तर वाटतं ही माझी पूर्ण बॅग असा ना ती माझ्या साड्यांनीच भरतली असा. तर चला आता फक्त आमच्याकडे किती वेळ 1 तास राहिलेलो असा. आमची 11 वाजता ट्रेन असा, आता 9:15 झाले असत. हां सागर हो. तर आम्ही आता हे सगळं आवरतो आणि मग पटापट आता आमची सगळी धांदल होतली असा. तर नको 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 आधीच रिव्हील करू नको बाबा. मग गेट रेडी विथ करूच असा. तर मंडळी चला आपण भेटूया आता उद्या सकाळी डायरेक्ट गावाकच. तर नमस्कार मंडळी, मी तुम्हाला कोणाला तरी भेटवते. हे बघा कोण आहे, आमचं जाईचं फूल. हाय मन. हाय हाय हॅलो हॅलो. तर ना काल खूपच गडबड झाली, खूप कामं आवरायची होती, त्याच्यामुळे मला ब्लॉगच बनवता आला नाही. त्यानंतर बरंच काही झालं तर मी ते तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. पण मी ना जाईसाठी ड्रेस आणल्या, मग ती ड्रेस घालून बघण्यासाठी इथे बसली आहे. आम्ही सगळ्यात पहिले आम्ही ड्रेस घालून बघतो ना. चला आमची जाई बाळ कशी दिसते, कसा आहे ड्रेस. चल काकाला दाखवूया बाहेरचं. जा जा तू. लाजते. काकाला विचार जा कशी दिसते म्हणून. मी हो काका काका तर नमस्कार मंडळी, आम्ही चाललो आहोत ओसरगावला. तर आमचं बरंच प्लॅन होतं, सगळे प्लॅन कॅन्सल झाले. तर आता आम्ही ओसरगावला जातोय आमच्या रुद्रांशला आणि पप्पांना भेटायला. चला भेटवते तुम्हाला पप्पांना रुद्रांशला. कोण आली, हे भुंबू भुंबू माली. बापरे भुम गाडी चालव. हो आतू भुम आली. कोणी शिकवलं. बाबा बाबा म्हण बाबा बाबा. ती बघ कोण मागून. जुजू तू ओळखलं, तू मला ओळखलं काय रे. हरणं मस्त फुलली असत. आजू चला आपण बाप्पा करूया. जय 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 जय. कसं करणार जय 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 जय. हां जय 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 जय. बाबा कुठे गेले आब्बा. चल मग आबांना भेटूया. हा माझ्या शंकुल वळायची छोट्या छोट्याशा. बाप्पा करा बाप्पा. जय 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 जय. नमो नमो इथे करा. काका गणपती बाप्पा दाखवा. गणपतीला असं फुलांमध्ये इथे फोटो काढूया आपण तुझा. उद्या काढूया उद्या. अरे बाप रे, मस्त मस्त. चला आता बाबांना भेटूया ना. बाबा कुठे आहेत. पप्पा बरे आज. कसा बाकी मस्त ना. काय घ्या बघलं ताई घ्या हो येतं का. या ताई घ्या, शेंडीवाला ताई घ्या. हॅलो हॅलो. हातात मिळत नाही, हातातला घेऊक नको काढून. हा असे हात मारून किचळ मारून देतलो. एवढे केस वेणी येतात. ड्रायव्हर दाखवले कसे जात ना पप्पा बरोबर. भूम कसे जात. भूम भूम चिंगू चिंगू.
बीपीची गोळी वाढवायची रात्री थोडीशी. खाला कसं लागत आधी सांगा कसं लागतं. ओ खावा आणि माका सांगा. गोड नाही जास्त. नाही स्ट्रॉंग बॉय. बरे या सांभाळायचा. कोण आहे तिकडे बँकेत कोण नाही वरती टाच ह्या असं त्या टोका पूर्ण आतू आद्या 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 म्हण नाही बोल. काय केलं तुम्ही? ओरड. दे फटके. ही संध्याकाळची दे फटके. जाऊया. दे फटके. हो संध्याकाळी मालतो तुम्हाला मालतो शाळा होती ना त्याच्यामुळे. शाळा झाल्यावर आलेले संध्याकाळ शाळेतून जाऊन आले आणि एक मला वाटतं 7:30 पावणे 8ला आलेले थोडा वेळ बसले 8:30 पर्यंत. एवला मोठा बोपला आकालाने वाचवला त्यात बसली म्हाताली. म्हाताली कोण? म्हातारी त्या म्हातारी चालली लेकीकडे. लेकीन केले लालू लालू झाले गोत्त. म्हाताली झाली लट्ट. म्हाताली झाली लट्ट. गाडी गाडी कशी चालवतात? बाबू गाडी कशी चालवणार? गाडी कशी चालवणार? पप्पा कशा फोन देतो? बघ यो बघू. आपल्याला रात्र घेऊन ये. होय होय. बाकी बरा ना? वा वा. माझे सगळे सबस्क्रायबर विचारतात तुमका. सगळ्यांका सांगा बरोबर बरं आहे म्हणून सांगा. होय. हा सगळे तुमच्यासाठी प्रे करत प्रार्थना करतात देवाकडे. हा पप्पांका मी हे घेऊन येले फळा. खावा जास्त पण खाऊ नको पाणी वाढत त्याला. येतोय मी येऊ ना परवा येतोय. ते. होय चला काळजी घ्या तोपर्यंत बरे राहा. हो. चला आता आम्ही चाललो आमच्या सासरी आमच्या घरी. बांधून पिशवी ट्रॉफी सगळं ठेवला 5-6 पोती ट्रॉफी होते. दादाचे बघा सगळे ट्रॉफी. माझ्या दादा क्रिकेटची खूप आवड असा. घरभर आमच्याकडे ट्रॉफी असतात. फायनल मारलेली म्हटलं आणू नको पावसाळी मॅच होत असं. चल रुजू बाय 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 चाचा टाटा करा. कर टाटा म्हणून घालून दा टाटा. येऊन गेलीस तर आता काय नाही येणार बापरे गाडी चालवतो. बुम बुम करून. मी काहीतरी आणलंय नाही बाबांना घेऊन आली तर नाही. खाली 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 उतरायचं. खाली उतरायचं. ते बघा आणलंय. आणलंय. तू बाजूला राहा. जा. घे. तू आलीस नाही ना माझ्यासोबत. काय ग इकडे बघ. काय ग हे जाई मी तुला फुगा आणला ना मग तुझ्या वाटणीची भजी तुम्हाला द्यायची. चालेल ना? हां सगळी देणार ना? अरे वा गुड गर्ल आहे. मी फुगा आणला माझ्या बाळाला. पाहिजे होता ना तुला? मला कळलं तुला फुगा पाहिजे ते. तर आम्ही ओसरगाववरून निघालो आणि गेलो बाजारात कारण आम्हाला साडी घ्यायची होती देवीसाठी. आणि त्यानंतरची गंमत सांगते मी तुम्हाला. त्यानंतर त्या सागरने फोन केला आणि सांगितलं की डाळ भात खाऊचो कंटाळो येलो असा भजी घेऊन ये. तर भजी घ्यायला गेली आणि माझ्याकडे 100 रुपये होते. तर भजी थंडवरी वाटेत ना मला फुगा भेटला तर म्हटलं जाईला घेऊया म्हणून ना. हा बघा फुगा हा आमचा. हा बघा फुगा. त्या फुग्याने घात केला माहिती आहे माझा. आणि भजी घ्यायला गेली 50 रुपये प्लेट. म्हटलं प्लेटमध्ये किती येतात तर म्हटलं 10 भजी ऐक ना 10 भजी. म्हटलं 10 भजी पुरणार कोणाला? प्रत्येकाला 2 तर घ्यायला पाहिजे. 2 प्लेट. म्हटलं काका माझ्याकडे 80 रुपयेच आहे. काका म्हणतो असंच नाही बाय हातात आयफोन हातात कॅमेरा आणि माझ्याकडे 80 रुपये. बाय तू काय नाही उद्या पैसे आणून दे म्हणून. म्हणजे बघा त्यांना मी ट्रस्टवर्दी वाटली. उद्या पैसे आणून दे म्हणत होते. नंतर मग काढल्याने मालकांना नाही सांगू. असू दे तर कामवाल्याने सांगितलं. पुढे जाऊन मालक म्हणायचं हे पैसे दे गपचूप त्याचं काय ऐकतं. नंतर मग माझ्या नंदेला याच्याकडे पैसे आणायला पाठवले. मग त्यांनी तर मला पैसे माझ्याकडे पण नाही पप्पानी दिले. 70 रुपये. तर अशी गंमत. हा ब्लॉग इथे संपला नाही. आता उद्या आम्ही जाणार आहे माझ्या आजोळ. नाही हा ब्लॉग इथेच संपवते मी. हा ब्लॉग मी गाईज इथे संपवते. हां अजून एक सांगायचं आहे खरं तुम्हाला. काल ना आम्ही दादरला स्टेशनला गेलो
तर आम्हाला कसं B2 B4 असं आमची हिरवी तिकीट असते आणि आम्ही B4ला जवळजवळ 1 तास जाऊन 1-1.5 तास जाऊन बसलो. थोडीशी ट्रेन लेट होती आणि लास्ट टाईमला ट्रेन यायला आणि आम्ही बघितलं तर आमचा S4 होता की धावतोय ट्रेन येऊन थांबली. पण नंतर आम्ही खूप फास्ट गेलो आणि कसं बसं पोचलो. तर अशी आम्ही कांड करत असतो. तर मी आता माझा व्लॉग नाही इथे संपवते. तर उद्याचा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण आम्ही उद्या जाणार आहोत हिंदळेला म्हणजे सागरच्या मामाकडे आणि मंदिरात वगैरे जाणार आहोत. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट.